नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राज्यशास्त्र विषयाच्या ऑनलाईन अध्ययन अध्यापन वेब सिरीज मध्ये मी प्राध्यापक आर.जे. निकम आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। गेल्या 8 सिरीज पासून आपण राज्यशास्त्र G2 या विषयाचा अभ्यास करत आहोत। या आज आपण राजकीय विचार प्रणालीची आवश्यकता या टॉपिकचा अभ्यास करणार आहोत। विचार प्रणाली म्हणजे उत्तम समाज व्यवस्थेची शब्दांकित प्रतिमा होय। ती एक असे माध्यम आहे की ज्याद्वारे उत्तम राज्य व्यवस्था निर्माण करता येते, अशी अँथनी डॉन्स यांनी व्याख्या केलेली आहे। यावर असे लक्षात येते की राज्याचा विस्तार आणि विकास यामध्ये विचार प्रणालीची भूमिका अतिशय महत्त्वाची राहिलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते। समाजाचा एक निश्चित असा दृष्टिकोन या विचार प्रणालीमुळे मिळत असतो। त्याचा परिणाम म्हणून समाज विकासाकडे वाटचाल करत असतो। तसेच दोन सामाजिक गटांमधील भिन्नत्व, राजकीय गट, तसेच दोन देशातील उद्दिष्टांच्या बाबतीत असणारी भिन्नता, मार्गाच्या संदर्भात असणारी भिन्नता ही त्या देशांनी स्वीकारलेल्या विचार प्रणालीवरून स्पष्ट करता येत असते। परंतु त्यासाठी विचार प्रणालीच्या अभ्यासाची आवश्यकता लक्षात घेणे आवश्यक आहे। समाज जीवनामध्ये, राजकीय जीवनामध्ये विचार प्रणालीची काय आवश्यकता राहिली आहे हे सुरुवातीस समजून घेणे अतिशय आवश्यक आहे। त्यामध्ये पहिला जो काही मुद्दा आहे तो म्हणजे गट निर्माण करते, म्हणजे विचार प्रणाली गट तयार करत असते। विचार प्रणालीमुळे जगामध्ये अनेक राजकीय पक्ष आणि दबाव गटांची निर्मिती होते। त्याचबरोबर एका गटाला दुसऱ्या गटापासून वेगळे करते। या गटांची विभागणी आणि वेगळेपण समजण्यासाठी विचार प्रणालीच्या अभ्यासाची आवश्यकता आहे। म्हणजे जगभरामध्ये जसा मार्क्सवाद्यांचा एक वेगळा गट आहे, भांडवलवादी लोकशाहीवाद्यांचा एक वेगळा गट आहे, दुसऱ्या महायुद्धाच्या पूर्वी फॅसिस्टवाद्यांचा वेगळा गट होता, लोकशाहीवाद्यांचा वेगळा गट होता, अशी एक विचार प्रणालीचे जे सगळे समर्थक आहे असे आपापल्या विचार प्रणालीच्या वेगवेगळे गट तयार करत असते। हे गटांनी जी विचार प्रणाली स्वीकारलेली असते, तर ह्या विचार प्रणालीमुळे, या गटांच्या वेगळ्या अस्तित्वामुळे आपल्याला विचार प्रणालीचा अभ्यास करणं अतिशय गरजेचं असतं। त्यानंतर ओळख दाखविते। विचार प्रणालीचे वेगळेपण हे आहे की ती प्रत्येक गटाचे एक वेगळेपण दाखवत असते। स्वतःची ओळख तयार करण्यासाठी राष्ट्राला प्रेरित करत असते। राष्ट्राचा विकास व राष्ट्राची भूमिका जगासमोर मांडत असते। म्हणजे हिटलर आणि मुसोलिनी यांनी स्वतःची जी काही आयडियोलॉजी तयार केलेली होती, ही आयडियोलॉजीचा स्वीकार केल्यानंतर राष्ट्राचा विकास कशा पद्धतीने होणार आहे, राष्ट्र कशा पद्धतीने वाटचाल करणार आहे, ही संपूर्ण एक रोड मॅप त्या विचार प्रणालीचा आणि प्रत्यक्षामध्ये असणाऱ्या त्या कार्यभूमिकेचा त्यांनी एक रोड मॅप तयार करून जगासमोर त्याची संदर्भात मांडणी केलेली होती। तसंच महात्मा गांधीजींचा गांधीवाद आहे, मार्क्सवाद्यांचा साम्यवादी जी काही विचारसरणी आहे, त्यांनी स्वतःच असा एक रोड मॅप तयार केलेला आहे। स्वतःची एक आयडेंटिटी ते दर्शवित असतात। स्वतःची तत्वे, मूल्ये जी काही आहे ती ह्या दुसऱ्या विचारसरणीपेक्षाही वेगळी असतात। त्यानंतर तिसरा मुद्दा आहे संरचना सुचविते। प्रत्येक विचार प्रणाली राष्ट्राच्या ध्येय प्राप्तीसाठी निश्चित राजकीय रचनेचा आराखडा सुचवत असते। त्यानुसार आराखडा तयार करून प्रत्यक्ष अंमलबजावणी केली तरी ध्येय प्राप्ती नक्की होऊ शकते। उदाहरणार्थ साम्यवादी विचार प्रणाली एक पक्ष पद्धतीची संरचना सुचविते, तर उदारमतवादी विचार प्रणाली अनेक पक्ष पद्धतीला मान्यता देतात। त्यानुसार प्रत्येक राजकीय व्यवस्थेत
जो रचनात्मक बदल असतो तो विचार प्रणालीमुळे असतो. यासाठी या विचार प्रणालीच्या अभ्यासाची आवश्यकता आहे. जगभरातील प्रत्येक राजकीय व्यवस्था ही विचार प्रणालीच्या आधारेच निर्माण झालेली आहे. प्रत्येक राजकीय व्यवस्थेला कुठल्या ना कुठल्या वैचारिकतेचं पाठबळ मिळालेलं असतं. एक विचार आयडिओलॉजीचा त्यांनी एक स्वीकार केलेला असतो. मग ही जी काही विचार प्रणाली आहे ती प्रत्यक्षामध्ये एक स्ट्रक्चर सुचवत असते, एक मॉड्यूल सुचवत असते, एक संरचना सुचवत असते की ह्या विचार प्रणालीचा स्वीकार करून अशा पद्धतीचं XYZ पद्धतीची राजकीय व्यवस्था अस्तित्वात आली पाहिजे, असे एक रोड मॅप ते सुचवत असतात. उदाहरणादाखल मार्क्सवाद्याने सांगितलं की जर तुम्हाला कामगारांचं पिळवणूक थांबवायची असेल, शोषण थांबवायचं असेल तर असे अनेक पक्ष चालणार नाही. तरी साम्यवादी राजवटीचा स्वीकार करत असताना केवळ एक आणि एकच पक्षाचा स्वीकार केला गेला पाहिजे. राजकीय संस्था ही एक पक्ष पद्धतीची असली पाहिजे, अशी स्ट्रक्चर त्यांनी सुचवलं. फॅसिस्टवाद्यांनी तशाच पद्धतीचं तत्व स्वीकारलं, तशाच प्रकारची संरचना सुचवली की एकच पक्ष असला पाहिजे, एकच नेता असला पाहिजे, सत्तेचं केंद्रीकरण असलं पाहिजे, हुकुमशाही असली पाहिजे. अशा प्रकारचा स्ट्रक्चर ह्या फॅसिस्टवादी विचारसरणीने सुचवलं. लोकशाहीवादी आणि उदारमतवाद्यांचं काय मत होतं की राजकीय सत्ता ही विकेंद्रित झाली पाहिजे, राजकारणामध्ये अनेक पक्ष पद्धतीचा स्वीकार केला पाहिजे. राजकीय सत्तेमध्ये असं सत्तेचं डिसेंट्रलायझेशन, न्यायमंडळ, कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ, स्थानिक शासन, प्रांतिक शासन अशा प्रकारचे शासन संस्थेचे वेगवेगळे अंग तयार झाले पाहिजे, असेही उदारमतवादी किंवा लोकशाहीवादी विचारसरणी अशा प्रकारचं राजकीय स्ट्रक्चर सुचवत असते. साम्यवादी राजवट याला वेगळं सुचवते, फॅसिस्टवादी राजवट याला वेगळं स्ट्रक्चर सुचवते. म्हणजे ज्या काही महत्वाच्या विचारसरणी आहे त्याची विचारसरणी राजकीय स्ट्रक्चर सुद्धा सुचवत असतात. म्हणून ह्या विचारप्रणालींचा अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यानंतर राजकीय व्यवस्था स्वीकारते. जगातील कोणतीही राजकीय व्यवस्था अभ्यासल्यास असे लक्षात येते की त्या राजकीय व्यवस्थेवर कोणत्या ना कोणत्या विचारप्रणालीचा प्रभाव आहे किंवा त्या राजकीय व्यवस्थेने ती स्वीकारलेली आहे. उदाहरणार्थ भारताची समाजवादी विचारधारा, अमेरिकेची उदारमतवादी विचारप्रणाली ही राजकीय व्यवस्था विशिष्ट पद्धतीने कार्यरत असते. ते समजण्यासाठी विचारप्रणालीचा अभ्यास करावा लागतो. जी जगभरामध्ये कुठली ना कुठली राजकीय व्यवस्था ही कुठल्या ना कुठल्या राजकीय विचारप्रणालीचा स्वीकार करत असते. हे आपण मागे यापूर्वी पण बघितलेलं आहेच. उदाहरणादाखल भारताचाच विचार केला तर भारताने लोकशाहीचा स्वीकार केलेला आहे, परंतु समाजवादी विचारधारेचाही स्वीकार केलेला आहे. भारतामध्ये गरिबांचं प्रमाण, ठराविक लोक श्रीमंत, उरलेले बहुसंख्याक लोक गरीब आणि दरिद्री. यासाठी आपल्याला मग समाजवादी विचारधारेचा स्वीकार केला. समाजवादी विचारधारा समतेचं तत्वज्ञान सांगते, नुसतं तत्वज्ञानच सांगत नाही, तर एक नवीन स्ट्रक्चर उभं करायचं आहे समाजवादी विचारधारेचं. म्हणून आपण लोकशाही समाजवाद अशा प्रकारचे अर्थव्यवस्था म्हणजे त्याला मिश्र अर्थव्यवस्था तिचा आपण स्वीकार केला होता. अमेरिकेमध्ये भांडवलवादी संख्या तिथं जास्त असल्यामुळे त्यांनी उदारमतवादाचा स्वीकार केला. साम्यवादी देशांमध्ये साम्यवादाचा, समाजवादाचा त्यांनी स्वीकार केलेला आहे. म्हणजे जगभरामध्ये प्रत्येक राष्ट्र कुठल्या ना कुठल्या विचारप्रणालीचा स्वीकार करत असतं. म्हणून इतर राष्ट्रांच्या राजकीय व्यवस्थेचा अभ्यास करत असताना वेगवेगळ्या ह्या विचारप्रणालींचाही अभ्यास करणं गरजेचं असतं, कारण त्या त्या राष्ट्रामध्ये अस्तित्वात असलेल्या किंवा जगभरामध्ये अस्तित्वात असलेल्या विचारप्रणालींचा प्रभाव त्या राष्ट्राच्या राजकीय व्यवस्थेवर पडलेला असतो. म्हणजे राजकीय व्यवस्थेचा अभ्यास आपण करतो तर साहजिकही राजकीय विचारप्रणालीचा सुद्धा अभ्यास करणं गरजेचं आहे. इंग्लंडमधील लोकशाहीचा जर आपण अभ्यास करणार असू, अमेरिकेतील लोकशाहीचा अभ्यास करणार असू, लोकशाही राजकीय व्यवस्थेचा अभ्यास करणार असेल, इंग्लंडमधील राजकीय प्रक्रियेचा अभ्यास करणार असेल, चीन मधल्या राजकीय व्यवस्थेचा अभ्यास करणार असेल, अशा वेळेस आपल्याला उदारमतवादाचा अभ्यास करणं गरजेचं आहे. उदारमतवादी ह्या विचारसरणीचा अभ्यासावा लागणार आहे. लोकशाही ही विचारप्रणाली आपल्याला अभ्यासावी लागणार आहे. साम्यवादी राजवटीचा अभ्यास करत असताना आपल्याला
साम्यवादी विचारसरणीचा अभ्यास करावा लागणार आहे. म्हणजे ज्यावेळेस कुठल्याही तरी राजकीय व्यवस्थेचा आपण अभ्यास करत असताना त्या राजकीय विचारसरणीचा सुद्धा अभ्यास करणं गरजेचं आहे, कारण त्या राजकीय व्यवस्थेने ठराविक कुठली तरी एक विचारसरणी स्वीकारलेली असते. त्यानंतर गतिशील असते, म्हणजे विचारप्रणाली ही गतिशील असते, यामध्ये सतत काही ना काही बदल हे होत असतात. जुन्या काळामध्ये जी काही कधी आयडियोलॉजी असेल त्यामध्ये ती कायमस्वरूपी स्थिर असतेच असं नाही, तर स्थळ काळानुसार त्यामध्ये बदल हे होत असतात. हे जगातील विचारप्रणाली ही कधीच स्थिर नसते, ती सतत बदलत असते, त्यामुळे ती गतिशील आहे असे म्हटले जाते. विचारप्रणाली स्वीकारताना प्रत्येक राष्ट्र किंवा देश ती विचारप्रणाली आहे तशी न स्वीकारता त्यामध्ये थोड्याफार प्रमाणात बदल करून ते स्वीकारत असतात. देश ही आहे तशी विचारप्रणाली का स्वीकारत नाही, तिच्यात बदल का करतात, या बदलाचा काय परिणाम होतो, राजकीय व्यवस्थेचे स्वरूप कसे आहे, याचाही अभ्यास या निमित्तानं करणं गरजेचं आहे. मार्क्सवादाचा जर आपण पुन्हा अभ्यास केला तर मार्क्सवादामध्ये सुद्धा बदल होत गेलेले आहे. जेव्हा मार्क्सने जो काही विचार सांगितला तो ऍज इट इज जसाच्या तसाच विचार किंवा तसंच विचारप्रणालीचा स्वीकार चीनने केलेला नाही, रशियाने तसाच केला नाही. मग यामध्ये थोडाफार बदल करून रशियामधील स्टॅलिन लेनिन असेल त्यांनी एक वेगळी आयडियोलॉजी तयार केली, म्हणजे मार्क्सवादामध्ये थोडासा बदल केला. त्यानंतर चीन मधला जो काही माओ त्से-तुंग जो आहे तर यांनी सुद्धा हे मार्क्सवादाचा स्वीकार करत असताना प्रत्यक्षात त्याच्या विचारधारेनुसार कृती कार्यक्रम आखत असताना स्वतःच्या सोयीनुसार, स्वतःच्या राष्ट्राच्या आणि जनतेच्या सोयीनुसार थोडाफार बदल केलेला आहे, म्हणजे यामध्ये गतिशील असतो. कारण मार्क्सने 1818 ते 1853 या काळामध्ये तो विचार सांगितला. 100 वर्षानंतर 50 वर्षानंतर तो विचार ज्यावेळेस त्याची इम्प्लिमेंटेशन करत असणार आहोत, त्या विचारप्रणालीचा राजकीय व्यवस्थेमध्ये समावेश करत असताना तेथील निकडीनुसार त्यामध्ये थोडेसे चेंजेस करणं हे गरजेचे आहे. लोकशाही जशी ही विचारप्रणाली आहे त्यामध्ये सुद्धा बदल होत गेलेला आहे. लोकशाहीमध्ये जवळजवळ 3 लाटी आलेल्या आहेत. 1688 ची इंग्लंडमधील लोकशाही असेल, नंतरच्या काळातील दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळातील लोकशाही असेल जगभरातील, नंतर 1951 नंतरची लोकशाही असेल, त्यामध्ये लोकशाहीच्या विचारधारेमध्ये सुद्धा बदल झाले. जुन्या काळामध्ये लोकांचं राज्य म्हणजे कुणाचं राज्य, जे कर भरतात, जे श्रीमंत वर्ग आहे अशाच लोकांचं राज्य म्हणजे लोकशाही असं आहे. नंतर सार्वत्रिक प्रौढ मताधिकार आला, असा हा बदल होत गेलेला आहे. त्याचा सतत राष्ट्र बदलला की विचारसरणीमध्ये थोड्याफार प्रमाणात बदल होतात. म्हणजे भारतामध्ये लोकशाहीचा अर्थ इंग्लंडमधील जी काही लोकशाही आहे, अमेरिकेतील लोकशाही आहे, यामध्ये जरी शब्द जरी लोकशाही असा सारखा असेल तर यामध्ये स्थळ काळानुसार हा बदल होत गेलेला आहे. यामध्ये संसदीय लोकशाही, अध्यक्षीय लोकशाही, बहुमुखी लोकशाही, मर्यादित राजेशाही अशा प्रकारचे थोडेफार चेंजेस जे आहेत हे सतत होत राहतात. कुठलीही विचारप्रणाली ही स्थिर नसते, त्यामध्ये काळानुसार बदल हे होत असतात. त्यानंतर योग्य अयोग्य मापन करते, हे जगातील सर्व राजकीय व्यवस्थांच्या कृतीची दिशा विचार प्रणालीतून व्यक्त होत असते. राजकीय व्यवस्थेची कृती योग्य आहे किंवा नाही हे विचार प्रणालीच्या आधारे ठरवता येते. म्हणजेच राजकीय व्यवस्थेच्या कृतीचे मोजमाप करण्याचे साधन म्हणून राजकीय विचार प्रणालीचा अभ्यास आवश्यक असतो. म्हणजे ज्या काही राजकीय व्यवस्था आहे त्या राजकीय व्यवस्थांचं जे काही ध्येय धोरणे आहे तर ती ध्येय धोरणे विचार प्रणालीला अनुसरून घेतलेली असतात. भारतामध्ये लोकशाहीचा स्वीकार केलेला आहे, धर्मनिरपेक्षतेचा स्वीकार केलेला आपण आहे, त्यामुळे आपण धर्मांध किंवा मूलतत्ववादी स्वरूपाचं राजकारण करू शकत नाही. तसं जर कोणी करत असेल तर ते विचारसरणीच्या विसंगत आहे. अमेरिकेने भांडवलवादाचा उदारमतवादाचा स्वीकार केलेला आहे, असं ते भांडवलवादाच्या विरोधात जाऊन किंवा लोकशाहीच्या विरोधात जाऊन असे काही निर्णय घेऊ शकत नाही की जे लोकशाहीच्या विचारसरणीला गालबोट ठरणारे असतील. म्हणजे विचारसरणीचा प्रभाव राजकीय व्यवस्थेवरती पडतो. मग राजकीय व्यवस्थेतून जर काही चुकीचे धोरण ठरत असतील तर अशा वेळेस ती विचारप्रणालीचा अभ्यास करणं गरजेचं आहे. ती विचारप्रणालीचा अभ्यास करून राजकीय व्यवस्थेतील दोष लक्षात येऊ शकतात. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे प्रचलित शब्द समजतात. म्हणजे राजकीय पक्षांना डावे, उजवे, मध्यममार्गी, प्रतिगामी, पुरोगामी असे उपमा लावलेले असतात.
कारण डावे आणि उजवे हे केवळ शब्द नाहीये, तर विशिष्ट विचार प्रणालीचे द्योतक आहे. या शब्दांमधून राजकीय पक्षांच्या मानसिकतेचा पोत कळतो, त्याची ओळख होते. पक्षातील युती व विरोध विचारप्रणालीमुळे शक्य असते. एखाद्या देशाचे राजकारण, राजकीय प्रक्रिया समजण्यासाठी विचारप्रणालीचा अभ्यास आवश्यक आहे. म्हणजे विचारप्रणालीमध्ये काही शब्द असतात, उदाहरणार्थ डावे विचारसरणी, उजवी विचारसरणी. मग डावी विचारसरणी म्हणजे काय, हे फक्त कधी कधी शब्द आपल्याला पेपरमध्ये किंवा टीव्ही वरती बातम्यांमध्ये आपल्याला बघायला मिळते, डाव्यांच्या मतानुसार, किंवा हे उजव्या विचारसरणीचे आहे. पण डावी विचारसरणी म्हणजे काय, उजवी विचारसरणी म्हणजे काय, याची माहिती आपल्याला तेव्हाच होऊ शकते जेव्हा आपण राजकीय विचारप्रणालीचा अभ्यास करू. मग हे शब्द समजण्यासाठी ह्या विचारसरणीचा अभ्यास करणं गरजेचं आहे. मग डाव्या विचारसरणी म्हणजे कोणते, की जे मार्क्सवादी आहे, ज्यांचा आर्थिक बाबतीमध्ये ते समानतेच्या तत्वाचा आग्रह धरतात, क्रांतीच्या तत्वाचा ते आग्रह धरतात. उजवी विचारसरणी म्हणजे ही उदारमतवादी आहे, जे खाजगीकरणाला अधिक प्रोत्साहन देणारे आहे, जागतिकीकरणाला प्रोत्साहन देणार आहे. म्हणजे अमेरिका असेल, इंग्लंडमध्ये भांडवलीकरणवाले असेल, त्याला उजवी विचारसरणी म्हणतात. ही झालं आर्थिक पातळीवरती. मग आता प्रतिगामी आणि पुरोगामी हे शब्द कधी कधी आपण बऱ्याच वेळेस ऐकत असतो. मग प्रतिगामी म्हणजे काय, यापूर्वीच्या लेक्चरला तुम्हाला मी सांगितलेलंच आहे, की जे बदलाला तयार नसतात, जुन्या रूढी परंपरा कायमस्वरूपी समाजामध्ये राहावा, त्याचा वापर करून राजकारण करावं, तर याला प्रतिगामी विचारसरणी असते. म्हणजे नवीन विज्ञान, तंत्रज्ञान किंवा सुधारणा या तत्वांना त्यांच्या लेखी फारसं काही महत्व नसतं. जुनी संस्कृतीच आपल्याला प्रिय आहे, हे अंधश्रद्धा, रूढी परंपरा याला ते जखडून ठेवत असतात, यांच्या ते आहारी गेलेले असतात. तर ही प्रतिगामी विचारसरणी. पुरोगामी विचारसरणी म्हणजे काय, तर जे बदलाला अनुकूल असतात, जुनं सोडून द्यायचं, नवीन घ्यायचं, विज्ञान तंत्रज्ञानाच्या आधारे त्याच्यावरती विश्वास ठेवायचा, अंधश्रद्धा, भोंदूगिरीपणा, रूढी परंपरा यावर फारसं विसंबून न राहता जे अनुभव सिद्ध झालेले आहेत अशा गोष्टी, त्यावरच ते विश्वास ठेवायचा आणि अनिष्ट रूढी परंपरांना ते मानत नाही. ते पुरोगामी विचारसरणीचे. म्हणजे असे जे काही शब्द आहेत, डावे, उजवे, मध्यम मार्गी, पुरोगामी, प्रतिगामी, तर हे शब्द केव्हा समजतात आपल्याला, ह्या शब्दांचा अर्थ केव्हा समजतो, की जेव्हा आपण हे राजकीय विचारप्रणालीचा अभ्यास करू तेव्हा. म्हणजे अशा पद्धतीने राजकीय विचारप्रणालीने नेहमीच प्रत्येक देशात महत्वाची भूमिका बजावली आहे. काही आधुनिक राजकीय विचारवंतांच्या मते आज जगात कोणताही एक तर्कशुद्ध विचार कोणत्याच राजकीय व्यवस्थेत पाहायला मिळत नाही. कारण बदललेल्या संदर्भात राजकीय विचारप्रणालीच्या स्वरूपात इतका बदल झाला आहे की विचारप्रणालीच्या परंपरागत मान्यताप्राप्त व्याख्यांमध्ये त्यांना बसवणे कठीण झालेले आहे. त्यामुळे राजकीय विचारप्रणालीच्या अभ्यासाची एक आवश्यकता निर्माण झाली आहे. म्हणजे काही विचारवंत असं म्हणतात की आज जगामध्ये असं कुठलंच राष्ट्र नाही की ते 100% त्या विचारप्रणालीनुसारच काम करत आहे. म्हणजे चीन आणि रशियाच्या संदर्भात जर आपण उदाहरण घेतलं तर चीन आणि रशिया स्वतःला साम्यवादी म्हणवतात, परंतु त्यांनी रिस्ट्रक्चरिंग केलेलं आहे अर्थव्यवस्थेचं. ते नाव साम्यवादी राजकारणासाठी साम्यवादाचा वापर करतात, पण जगभर त्यांच्या कंपनी आहे ते भांडवलवादाचाही पुरस्कार करत असतात. भारतामध्ये लोकशाही समाजवादाचा पुरस्कार केला, पण खाजगीकरणाला मोठ्या प्रमाणामध्ये वाव दिलेला आहे. तर समाजवादी विचारधारा खाजगीकरणाच्या विरोधात आहे, पण तरी सुद्धा आपण खाजगीकरणाचा स्वीकार केलेला आहे. म्हणजे कुठलीच असं तर्कशुद्ध पद्धतीने 100% ह्या विचारप्रणालीची, आयडिओलॉजीची अंमलबजावणी होतेच असं नाही. त्यामुळे सगळी रसमिसळ झालेली आहे. त्यामुळे खरी जी काही विचारप्रणालीचा, तत्वप्रणालीचा अभ्यास आहे तो समजून घेण्यासाठी या राजकीय विचारप्रणालीचा अभ्यास करणं अतिशय आवश्यक आहे. म्हणून ह्या राजकीय विचारप्रणालीचा अभ्यासाची जी काही आवश्यकता आहे हे सगळे आपण मुद्दे बघितलेले आहे. गट निर्माण करते, वेगवेगळे गट या विचारप्रणालीचे निर्माण होत असतात. ओळख, स्वतःच्या प्रत्येक गटाची एक स्वतःची आयडेंटिटी तयार होत असते. त्यानंतर एक विचारप्रणाली स्ट्रक्चर सुचवत असते, राजकीय व्यवस्थेचं एक स्ट्रक्चर तयार करत असते, संरचना तयार करत असते. आणि ती संरचना ती सांगत असते लोकशाहीवाद्यांची स्ट्रक्चर वेगळं आहे, उदारमतवादी असते, फॅसिस्टवाद्यांचं स्ट्रक्चर वेगळं आहे राजकीय व्यवस्थेसंदर्भात, साम्यवाद्यांचं राजकीय स्ट्रक्चर वेगळं आहे, राज्यवादी जे काही विचारवंत आहेत अराज्यवादी, तर त्यांचं स्ट्रक्चर वेगळं आहे. त्यानंतर प्रत्येक राजकीय व्यवस्था ही कुठल्या ना कुठल्या राजकीय विचारसरणीचा स्वीकार करत असते, त्यासाठी त्यांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. त्याबरोबर गतिशील असते, म्हणजे विचारसरणीमध्ये सतत बदल होत असतात.
गांधीवादी विचारसरणीमध्ये आतापर्यंत चेंजेस होत गेले आहे. त्याचबरोबर मार्क्सवादी विचारसरणीमध्ये आतापर्यंत चेंजेस होत गेलेले आहे. उदारमतवादामध्येही चेंजेस होत गेलेले आहेत. लोकशाहीवादी विचारसरणीतही चेंजेस होत गेले. राष्ट्रवादी विचारसरणीमध्ये प्रतिगामी, पुरोगामी, जहालवादी, आत्यंतिक ही अशी बदल होत गेलेले आहेत. तर अशा पद्धतीने हा प्रश्न आपण अभ्यासलेला आहोत. परीक्षेच्या दृष्टीने हा प्रश्न महत्त्वाचा आहे. तुमच्याकडे जे काही पुस्तकं असतील त्या संदर्भात तुम्ही अधिक वाचू शकतात. जर तुम्हाला काही अडचण आली तर माझ्या पहिल्या जी काही स्लाइड आहे या पहिल्या स्लाइडवर माझा फोन नंबर दिलेला आहेच, तर तुम्ही फोन करू शकता. आजचा प्रश्न इथं संपलेला आहे. यानंतरचा जो काही पुढील प्रश्न आहे, हे विचारप्रणालीची कार्य काय आहे आणि एक विचारप्रणालीचा अंत, जे एंड ऑफ आयडियोलॉजी, जे विचारप्रणालीचा आता अंत झालेला आहे, त्याची आवश्यकता नाही असंही काही विचारवंतांनी मत व्यक्त केलेलं आहे, त्याचाही आपण आढावा घेणार आहोत. तर ते आपण पुढील लेक्चरला बघूया. आजच्या दिवसापुरतं, आजच्या लेक्चरपुरतं आपण इथेच थांबूया. धन्यवाद.